दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड, जेल रोड, कॅनल रोड मार्गावरील राजीव गांधी नगर आणि इंगळे नगर भागात काही घरांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांच्या वतीनं मंगळवारी 7 रोजी सायंकाळच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवून विनाकारण नागरिकांना त्रास देणाऱ्या काही टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले। जेल रोड भागातील राजीव गांधी नगर आणि इंगळे नगर भागातील काही ठराविक घरांवर अज्ञात समाजकंटकांकडून घरावर दगडफेक केल्याच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या वतीनं याची गंभीर दखल घेण्यात आली। सहाय्यक पोलीस आयुक्त अदिती शिंदे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांच्या वतीने या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। यावेळी काही टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तसंच देवळाली गावातील सुंदरनगर आणि गांधीनगर भागात देखील पोलिसांनी कारवाई केली आहे। उपद्रव करणाऱ्या युवकांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, अशी संबंधित माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, असं देखील आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय। पोलिसांच्या या कारवाईनं उपद्रव माजवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।